नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या प्रत्येकाची भविष्यासाठी धडपड सुरू आहे आणि म्हणून तुमच्या भविष्याबद्दल बोलण्यासाठी सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आज आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. गुरुजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. साईराम. आदेश. तर मंडळी, प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहे. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजेच 350 वर्षांची परंपरा लाभली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी यजमानांकडून करवून घेतात, ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे येथे गुरुजींना भेटू शकता. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची CBSE शाळा आहे. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तिपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे. तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी, गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्शमध्ये सुरू असतं. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. माधव गुरुजी, आपण बघतो की आपल्या आयुष्यामध्ये ग्रहांचं महत्त्व खूप आहे. त्यामध्ये जर आता आपण मंगळ ग्रहाबद्दल आज बोलूयात, तर स्त्रियांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह कसा प्रभावित होतो ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून काय सांगाल? मॅडम, आता लग्नसराई सुरू आहे आणि लग्नसराईमध्ये सुरू असताना यंदा कर्तव्य आहे या बॅनर खाली जे जे उत्सुक असतात या सगळ्यांनी धास्ती घेतलेली असते, ती फक्त मंगळाचीच घेतलेली असते. आणि मंगळाचं असं असतं की पत्रिका म्हणजे की आत्ताच्या ह्याच्यामुळे आपण ज्यावेळेला बघतो की एकंदर म्हणजे विवाह संस्था ही धोक्यात पण म्हणता येईल आणि जोरात पण म्हणता येईल, अशी दोन्ही ह्याच्यामध्ये चालू आहे. आणि सगळं काही जुळून येतं आणि त्यावेळेला अचानकपणे हा विषय निघतो की बाबा मुलीला मंगळ आहे आणि मुलाला मंगळ नाही आहे, किंवा मुलाला मंगळ आहे आणि मुलीला मंगळ नाही आहे. आणि मग जेवढं काही जमलेलं असेल सगळं पसंतीपासून सगळं दोघांचं शिक्षण, दोघांचे प्लॅनिंग वगैरे, आणि मग एकंदर विषय असा निघतो आणि मग प्रत्येकाचं मतपरिवर्तन इतकं त्याच्यामध्ये होतं की शेवटी हा विषय राहतो की आता पुढे जायचं की नाही जायचं, म्हणजे करायचं की नाही जायचं. आणि मंगळ मग असा खूप मोठा वाटायला लागतो म्हणजे. आणि विशेषतः करून ज्यावेळेला आपण प्रश्न विचारलाय की स्त्रीच्या आयुष्यामध्ये मंगळाचं स्थान, तर स्त्रीच्या आयुष्यामध्ये मंगळ खूप महत्त्वाचं आहे म्हणजे. आणि तो मंगळ जाणून घेण्याकरता नुसता फक्त मंगळ ग्रह आणि त्याचं विवाहापुरतं आपल्याला मर्यादित नाही ठेवता येणार, तर त्याचे पूर्णपणे सगळे सिग्निफिकेटर आहेत ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजेत. परंतु त्याच्या अगोदर मी प्रत्येकाला सांगतोय की जर तुम्ही मंगळाच्या बाबतीत हा कार्यक्रम बघत असाल तर तुम्हाला खूप मोठं चांगलं मार्गदर्शन याच्यामध्ये मिळेल आणि मंगळाबाबतची तुमची कन्सेप्ट पूर्णपणे बदलेल. फक्त त्याच्याकरता विषय म्हणजे की तुम्ही खूप शांतपणे ऐका. म्हणजे की ॲस्ट्रोलॉजीचा एक मूलभूत सिद्धांत आहे. ज्याला मंगळाच्या बाबतीत विचार करायचा असेल तर पहिला ॲस्ट्रोलॉजीच्या सिद्धांतावर विचार करायला पाहिजे. आणि ॲस्ट्रोलॉजीचा सिद्धांत हे सांगतो की कुठलाही ग्रह कुठल्याही स्थानामध्ये असताना, म्हणजे कुठलाही ग्रह कुठल्याही ग्रहामध्ये असताना तो त्याचं चांगलं किंवा वाईट फळ हे जिथपर्यंत दुसरा ग्रह त्याच्याबरोबर येत नाही, युतीमध्ये येत नाही, किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये 3-12 किंवा 2-11 येत नाही, किंवा त्याच्या दृष्टीमध्ये येत नाही, तोपर्यंत तो चांगली वाईट कुठलीही फळं देऊ शकत नाही. त्यामुळे मंगळ तुमच्या पत्रिकेमध्ये चांगला आहे, तुम्हाला मंगळ आहे की नाही आहे, आणि मग त्याची तुमच्या आयुष्यामध्ये नक्की फळं काय राहतील हे डिपेंडंट आहे की तो मंगळ कुणाच्या बरोबर जातो, त्यावेळेला ते पूर्णपणे अस्तित्वामध्ये येतील. म्हणजे उगाच जसं लहानपणापासून ज्यावेळेला पत्रिका बनवली जाते आणि मुलीची पत्रिका असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये ज्योतिषी लिहून देतात की मुलीला मंगळ आहे, आणि मग मंगळ म्हणल्यानंतर बापरे मग ती खूप रागीट असणार, ती खूप तापत असणार, आणि मग प्रत्येक गोष्टीकडे तिच्याकडे बघितलं जाताना त्यावेळेला मंगळाकडनंच बघितलं जातं की मंगळ तिचा आहे, ती मंगळी आहे, या हिशोबानेच तिला पूर्णपणे प्रोड्यूस केलं जातं. आणि मग त्या मंगळाचा इतका मोठा बागलबुवा तयार होतो की मग तिचं लग्न आणि मग तिचं वैवाहिक जीवन आणि तिचं प्रत्येक क्षण त्या दृष्टिकोनातून बघितला जातो. तर हरकत नाही, मंगळ खरोखरी स्त्रीच्या जीवनामध्ये इतका म्हणजे की
पूर्ण अनुकूल किंवा तिच्या प्रत्येक भागामध्ये आहे. कारण महिलेची जर ओळख आपण करून घेतली तर आपल्या पूर्णपणे संस्कृतीप्रमाणे तिची ओळख अशीच आहे की ती थोड्या कालावधीची कुमारिका आणि अनंत काळाची ती माता आहे. म्हणजे तिच्यामध्ये मातृत्व आणि या सगळ्या गोष्टी लॉंग टाईम करता आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही मंगळाचे सिग्निफिकेटर बघितले तर राग म्हणजे मंगळ, रागीटपणा म्हणजे मंगळ. स्त्रियांचा सर्वात मोठा गुण म्हणजे की जो नाकारू शकत नाही तुम्ही किंवा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणू शकत नाही तर गॉसिप. की सगळ्या बायका एकत्र बसल्यानंतर ते काही ना काही चर्चा करणार आणि कोणाबद्दल तरी चर्चा करणार. हाही जी गोष्ट आहे म्हणजे ज्याला गॉसिप आपण प्रॉपरली म्हणतो ते गॉसिप म्हणजे मंगळ. याच्या व्यतिरिक्त एखाद्याची निंदा करणं म्हणजे मंगळ, चुगली लावणं म्हणजे मंगळ. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही बघाल तर घरामध्ये वास्तूमधलं किचन म्हणजे मंगळ. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्त्रीच्या जीवनातला एक मूलभूत घटक आहेत. ती जन्माला आल्यापासून किंवा तिला समजायला लागल्यापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ह्या सगळ्या तिच्या जीवनाच्या पैलूप्रमाणे आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा कारकग्रह मंगळ असल्यामुळे स्त्री आणि मंगळ हा खूप जवळचं नातं येतं. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की ज्या वेळेला लग्नाची वेळ येते आणि लग्नामध्ये मग असं होतं की ती मंगळी आहे, तिला मंगळ आहे आणि मग तिचा मंगळ प्रभावी आहे. तर आतापर्यंत मंगळाची हायलाईट कॅरेक्टर सांगायची आली तर त्रेतायुगामध्ये मंथरा जी होती की ज्याच्यामुळे जिने कैकेयीला सल्ला दिला की तू रामाला वनवासात पाठव आणि तुझ्या मुलाला राजा कर, ती मंगळी होती. म्हणजे तिचा मंगळ स्ट्रॉंग होता. तुम्ही द्वापार युगामध्ये आला तर द्रौपदीच्या बाबतीमध्ये सुद्धा मंगळ होता, द्रौपदीला सुद्धा मंगळ होता. ती पण मंगळी म्हणून दाखवलेली आहे किंवा अनेक ठिकाणी तिचे दाखले दिले जातात की तिच्या मंगळामुळे तिथे हे डिसेन होते. आणि तुम्ही त्रेतायुगामधलं रामाचं उदाहरण घेतलं तर रामाच्या पत्रिकेमध्ये सुद्धा मकरेचा मंगळ आहे. आणि रावणाची आणि रामाची पत्रिका लगभग तुम्ही बघाल तर 85% सेम आहे. त्याच्यामध्ये रावणाच्या पत्रिकेमध्ये सुद्धा मकरेचाच मंगळ आहे. म्हणजे की ज्या घरामध्ये मंगळ पाहिजे त्या घरामध्ये मंगळ ज्या राशीमध्ये आहे ते रामाच्या आणि रावणाच्या सेम आहे. आता दोघांचं कर्तृत्व बघाल तर दोघंही कर्तृत्ववान आहेत परंतु दोघांचे उद्देश वेगवेगळे आहेत. म्हणजे तर ह्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड होतात की मंगळाच्या बरोबर कोण येतं. आज ज्या वेळेला मंगळाच्या बरोबर रवी येतो तर राम पूर्णपणे सद्विवेक बुद्धीने आणि जागृततेने करतो. आणि ज्या वेळेला त्याच्याबरोबर शनी म्हणजे रावणाच्या पत्रिकेमध्ये मंगळाबरोबर शनी येतो तर रावण पूर्णपणे दुर्बुद्धीने वागतो. रावण संपूर्ण दुर्बुद्धी करतो आणि समाज नासवायचा कार्यक्रम करतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये विचार करताना हा विचार करायला पाहिजे की मंगळाच्या बरोबर कोण येतं. आणि नॉर्मली या गोष्टीचा विचारच केला जात नाही जो ॲस्ट्रॉलॉजीचा पहिला सिद्धांत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रत्येक ग्रहाचं मांडलेलं जे काही सिग्निफिकेटर आहे किंवा त्याची फलित आहे, कुंडलीमध्ये त्याची जी फलित आहे, या सगळं वेळ काळेनुसार बांधलेलं आहे. म्हणजे तुमची राशी एक असेल आणि मकरेचा मंगळ तुमच्या पत्रिकेमध्ये 4 जणांच्या असतील तरी 4ही जणांच्या आयुष्यामध्ये त्याचा फरक वेगवेगळा असेल का तर प्रत्येकाची वेळ वेगळी आणि प्रत्येकाचा काळ वेगळा आहे. त्यामुळे हे सगळं भविष्य आहे हे वेळे काळेमध्ये बांधलेलं आहे. त्याच्यामुळे नुसती तुम्ही पत्रिका बघितली आणि ती मंगळ आहे म्हणून तुम्ही पत्रिका बाजूला ठेवली तर असं नाही होऊ शकत. एक छोटंसं उदाहरण देतो आमच्या याच्यामध्ये. म्हणजे की जसं कुंडलीच्या बाबतीमध्ये मॅक्झिमम लोक सेकंड ओपिनियन करता माझ्याकडे येतात. आणि सगळं असं लग्न जमलेलं होतं, इंटरकास्ट लग्न होतं, परंतु त्या दोन्ही फॅमिली इतक्या जवळ आलेल्या होत्या की अगदी अलबेल सगळं झालेलं होतं. आणि त्यावेळेला पत्रिकेचा विषय निघाला आणि त्याच्यामध्ये मुलीला मंगळ आहे आणि मुलीला मंगळ आहे आणि मुलाला मंगळ नाही, मग काय करायचं. आणि मग त्यांचे जे चांगले ज्योतिषी होते की जे अगदी फॅमिली फ्रेंड होते त्यांच्याकडे ते गेले, त्यांना पत्रिका दाखवली आणि त्यांनी सांगितलं की नाही म्हणून हे लग्न नका करू म्हणून, तुम्ही यांना पुढे संतती करता त्रास आहे, यांना संतती होणारच नाही असं त्यांनी सांगितलं. आणि ते सेम पत्रिका घेऊन माझ्याकडे आले की असं असं म्हणजे आहे आणि बघा म्हणून तुम्ही. मी पत्रिका बघितली, त्यांनी मला काय विषय नव्हता सांगितला तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही करा, तुम्ही पुढे जा म्हणून. याच्यामध्ये मुलीला मंगळ आहे आणि मुलाला मंगळ नाही पण तुम्हाला करायला काही हरकत नाही, तुम्ही बिंदास करू शकता म्हणून. तर मग त्यांनी ते घेतलं. ते म्हणले संतती करता वगैरे काय त्रास होईल का. मी म्हटलं काही नाही प्रॉब्लेम, संतती वगैरे 100% होईल, काही प्रॉब्लेम नाही. यांच्या नशिबामध्ये एवढी मुलं आहेत, ॲबॉर्शन कोलॅप्शनमध्ये हे जाऊन ही मुलं राहतील, यांना याच्यावरनं नावाक्षर असतील इतकं पण लिहिलेलं आहे. म्हणजे ते खूप खुश झाले. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जाऊन ते त्यांचे फॅमिली फ्रेंड ज्योतिषी होते त्यांना सांगितलं की नाही म्हणून आम्ही करणार आहे, आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला. ते म्हणले ठीक आहे तुमची मर्जी म्हणून, काही हे नाही. आणि मग पुढे लग्न झालं, सगळं झालं आणि अगदी म्हणजे की 1.5 वर्षामध्ये त्यांना मुलगा सुद्धा झाला. आणि मग ते मुलाचे पेढे द्यायला ज्यावेळेला त्यांच्याकडे गेले त्यावेळेला त्यांनी आवर्जून पेढे दिले, त्यांनी पेढे घेतले आणि तेही खूप समाधानी झाले. कारण ते फॅमिली फ्रेंड होते की नाही खूप छान झालं म्हणून. पण माझं भविष्य खोटं ठरलं, म्हणजे त्यांनी सांगितलेलं भविष्य खोटं ठरलं त्याची त्यांना आस लागली. आणि त्यांना माहिती आहे की हे माधव गुरुजींकडे आलेले होते आणि यांच्या ओपिनियनने ते चालले. आणि मग ते त्याच्यानंतर मला भेटायला आले आणि मग भेटायला येऊन त्यांनी विचारलं की त्यांच्या पत्रिकेमध्ये असं असं होतं, ह्या ग्रहाचा हा कारक तर म्हणजे मी अभ्यास करतो तो चुकीचा आहे का, मी सांगतोय ते चुकीचं आहे का. त्यावेळेला त्यांना म्हटलं की नाही तुम्ही सांगताय ते एकदम बरोबर आहे, तुमचं भविष्य पण एकदम बरोबर आहे. तुम्ही जे भाकीत केलंय, तुम्ही मंगळाबद्दल जे सांगितलं की यांना संतती होणार नाही, परंतु त्याची कालगणना तुम्ही काढायची विसरले. मंगळ तिच्या पत्रिकेमध्ये राहू बरोबर येतो तेव्हा ते संतती देणार नाही, तो 15 वर्षानंतर येतो. म्हणजे हिचं आता 28 वर्षाचं वय आहे, ही ज्या वेळेला 43 वर्षाची होईल त्यावेळेला मंगळ राहूला भेटतोय. आता लग्न झाल्यानंतर 15 वर्ष कोण संतती करता थांबत नाही. प्लॅनिंग वगैरे तुमचं असेल तर फार फार तर 2-3 वर्ष, परंतु 5 वर्षामध्ये तुम्ही संततीच्या विषयाला
करायला जातात म्हणजे, आणि त्या पत्रिकेमध्ये क्लिअर कट असं होतं. मी त्यांना सांगितलं की बघा, हे तुमचं भविष्य केव्हा खरं होणार, तर 15 वर्षानंतर. म्हणजे तुमचं भविष्य असं होतं की या दोघांचं लग्न झालं तर 15 वर्षांनी यांना मुलं होणार नाही, म्हणजे त्यांनी 15 वर्षाच्या आतमध्ये चान्स घ्यावा, पुढे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे कालगणनेमध्ये जेव्हा त्यांना समजलं त्यावेळेला त्यांना कळलं की आपण अभ्यास करतोय तो बरोबर आहे, परंतु कालगणना आपण त्याच्यामध्ये वापरत नाही. तर मंगळाच्या बाबतीमध्ये अनेक अशा गोष्टी येतात. कितीतरी कुटुंब असे आहेत की ज्यांच्यामध्ये लग्न झाल्यानंतर ते येतात की लग्न झालं आणि त्याच्यानंतर असं मुलाचं अचानक ऑपरेशन करावं लागलं. 100% मंगळाचा प्रॉब्लेम असणारच त्याच्यामध्ये. असं झालं की बाबा त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती खालावली, नोकरी गेली किंवा व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम यायला लागले, लग्न झाल्यानंतर अशी गोष्ट घडते, तर 100% मंगळ बघणं गरजेचं आहे. हे मंगळामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात. वारंवार दुर्घटना घरामध्ये घडणं, त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडणं, याच्या व्यतिरिक्त घरावरती संकट येणं, घरामध्ये अचानक आग लागणं, या सगळ्या गोष्टींच्या फॅक्टर पाठीमागे काढला तर मंगळ 100% असतो. पण त्याची कालगणना काढायला पाहिजे. कधी कधी असं असतं की पत्रिकेमध्ये मंगळ केतुयुक्त मुलगी संसारामध्ये विष घालवेल, आणि विष घालवेल म्हणजे की अगदी 6 महिन्यामध्ये निघून येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण त्याची कालगणना जर तिच्या वयाच्या 19व्या वर्षी मंगळ केतू होऊन गेला असेल तर आता तो घटित नाही ना, आता ती 26 वर्षाची झाली आणि आता तुम्ही तिचं लग्न करणार आहे, तर ती विष कालवू नाही शकत, कारण हा कालावधी 19व्या वर्षी होता आणि तो तिथे निघून गेलाय. म्हणजे तर या गोष्टी पूर्णपणे बघणं खूप गरजेचं आहे. आणि पुन्हा पुन्हा मी सांगतो की ॲस्ट्रॉलॉजीचा मूलभूत सिद्धांत आहे, पहिला सिद्धांत, की कुठलाही ग्रह दुसऱ्या ग्रहाच्या युतीमध्ये आल्याशिवाय किंवा त्याच्या फोकसमध्ये आल्याशिवाय तो कुठलीही चांगली वाईट फळं देऊ शकत नाही. मंगळाचाही विचार असा करायला पाहिजे. आणि दुसरा महत्तम विचार की ते कधी त्याच्या लाईफमध्ये, म्हणजे तो मंगळ कधी त्याच्या लाईफमध्ये फलं देणार आहे, हा जर तुम्ही कालावधी काढला तर मंगळाची फलितं पण आपण पूर्णपणे चांगली सांगू शकू किंवा लोकांना अनुभव पण येईल त्या गोष्टीचा. आणि तुमचं जीवन खरोखरी मंगळ जो आहे तो मंगल करणार आहे, म्हणजे तो तुमचं मंगल करू शकतो आयुष्य. परंतु ते समजून घेतलं पाहिजे. आणि समजा न समजता असे जर प्रॉब्लेम येत असतील तर त्याच्यावरती सुद्धा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सोल्युशन आहेत. मंगळाच्या बाबतीमध्ये खूप प्रभावी सोल्युशन आहेत आणि त्याचे इफेक्ट सुद्धा खूप लवकर प्राप्त होतात. म्हणजे आणि असे उपाय आहेत की जे घरच्या घरी तुम्ही करू शकता. तर आवर्जून तुम्ही अशा कुठल्या प्रॉब्लेममध्ये असाल तर 100% त्याच्यावरती चांगल्या ज्योतिषांचं मार्गदर्शन घ्या. आणि किंबहुना कुंडलीमध्ये जर मंगळ आहे आणि या एका फॅक्टर करता जर तुम्ही लग्न कॅन्सल करणार असाल तर नक्की त्याच्या पाठीमागे काय कारण आहे, खरोखरी तो तेवढा प्रभावी आहे का, किंवा तो वयाच्या कुठल्या वर्षी प्रभावी आहे ते जाणून घ्या आणि मग त्याच्यानंतर करा. तुमचं मंगळ पूर्णपणे तुमचं लाईफ मंगलच करेल, एवढं मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो. निश्चितच. आणि मंडळी, जर असंच तुम्हाला गुरुजींचं मार्गदर्शन हवं असेल तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरला फोन करत असाल आणि तुमचा संपर्क झाला नाही तर काळजी करू नका, तुम्हाला समोरून संपर्क केला जाईल, त्यामुळे निश्चिंत असा. गुरुजी, आज आपण मंगळाबद्दल बोलतोय आणि जसं तुम्ही म्हणालात की लग्नामध्ये आपण महत्त्वाचं काय बघतो तर मंगळ ग्रहाबद्दल बोलतोय. तर स्त्री आणि पुरुषांच्या दोघांच्याही कुंडलीमध्ये लग्ना अगोदर आणि लग्नानंतर मंडळ कसा प्रभाव करतो? मंगळाचा प्रभाव मी म्हटलं ना की लाईफमध्ये तुमच्या कंटिन्यू आहे, मग तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे म्हणजे. परंतु मंगळ आहे तर मंगळाचा प्रभाव कुठल्या वर्षी आहे तो जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता विवाहाच्या अगोदर आपण बघताना विवाहाची स्थिती, मग मंगळ आहे की नाही, मग तो मंगळी आहे का वगैरे सगळा विषय आपण बघतो. परंतु मंगळ विवाह झाल्यानंतर सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे, कारण मंगळाचे पुन्हा सिग्निफिकेटर बघितले तर शरीर म्हणजे मंगळ. तुम्हाला लग्न झाल्याच्या नंतर सर्वात पहिला भाग येतो तर शरीर. दुसरं, मंगळाची व्याख्या करताना त्याचं सिग्निफिकेटर सांगताना असं म्हणलंय, शरीराची प्रत्येक हालचाल म्हणजे मंगळ. म्हणजे तुमच्या शरीरापाठ जे एक बॉडी लँग्वेज म्हणतो किंवा आपण जी आपली देहबोली बोलतो किंवा देह साक्षी धरून आपण जेवढे व्यवहार करतो, मग ते प्रेम असेल, प्रणय असेल, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये पूर्णपणे याचा कारक ग्रह कोण असेल तर तो मंगळ आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लाईफमधलं स्ट्रगल म्हणजे पण मंगळ, लाईफमधली मेहनत म्हणजे पण मंगळ, मिठाई म्हणजे पण मंगळ. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये मंगलमय जी गोष्ट होणार आहे की ज्याचं तुम्ही अगदी मिठाई वाटून स्वागत करणार आहे ती गोष्ट म्हणजे सुद्धा मंगळ येतं. तुमच्या लाईफमधलं स्ट्रगल म्हणजे पण मंगळ येतं. तुमच्या आयुष्यामध्ये करावी लागणारी विनाकारण मेहनत हे सुद्धा मंगळ येतं. तुम्ही जिमला जाणं आणि कवायत करणं हे सुद्धा मंगळ येतं. तुम्ही व्यायाम करणं हा सुद्धा मंगळ येतो. किचन हे सुद्धा मंगळ येतं. याच्या व्यतिरिक्त तुमचं एखादं ऑपरेशन, तुमची एखादी सर्जरी, तुमचा एखादा ॲक्सिडेंट, ते सगळं सुद्धा म्हणजे मंगळ. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंजेक्शन दिलं जातं, ते इंजेक्शन देण्याची क्रिया सुद्धा मंगळच. तुम्हाला सलाईन लावलं जातं, ते सलाईन सुद्धा मंगळच. म्हणजे एनी कुठली पण तुम्ही बघाल तर कुठल्याही बाबतीमधली जी हालचाल आहे ती हालचाल म्हणजे पूर्णपणे मंगळ येतं. मग ती शास्त्रीय असो किंवा शारीरिक स्वरूपामधली असो. म्हणजे मेकॅनिझम म्हणजे पण मंगळ येतं, मेकॅनिकल म्हणजे पण मंगळ येतं आणि इंजिन म्हणजे पण मंगळच येतं. तर या एवढ्या गोष्टी मंगळाच्या फॅक्टरमध्ये पूर्णपणे येतात. त्यामुळे ज्यावेळेला विवाह झाल्याच्या नंतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये म्हणजे की सर्वात पहिला भाग येतो की शारीरिक अडचणी. म्हणजे ज्यावेळेला दोघं जण एकत्र येतील त्यावेळेला त्यांच्या शरीर संबंधामधनं जर काही बाधा निर्माण होत असेल किंवा त्यांना त्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, ज्याला आपण म्हणतो की त्यांना काही सिक्रेसी प्रॉब्लेम आहेत, म्हणजे तशी सिक्रेसी प्रॉब्लेम काही असेल, बेडरूम लाईफमधले काही प्रॉब्लेम असेल, तर हे सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन
सोल्युशन तुम्हाला तुमच्या कुंडलीमधल्या मंगळापासून मिळू शकतं आणि 100% त्याच्यावरती उपाय सुद्धा पूर्णपणे मिळू शकतात. मग ते वैद्यकीय स्वरूपाचे घेणे गरजेचं असेल किंवा मग आध्यात्मिक स्वरूपाचं असेल, ते दोन्ही तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. परंतु तुमच्या जीवनामध्ये लग्नाच्या नंतर जर तुमच्या शारीरिक संबंधामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याला पहिला कारकग्रह येतो तुमचा मंगळ आहे, की मंगळामुळे ते येऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे की लग्न झालंय परंतु लग्न झाल्याच्या नंतर संततीच्या बाबतीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत, संतती होत नाहीये किंवा गर्भधारणा होते, कन्सीव्ह होत आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोलॅप्शन होत आहे, त्याच्यामध्ये ॲबॉर्शन होत आहे, त्याच्यामध्ये मिसकॅरेज होत आहे, या सगळ्या गोष्टी जर त्याच्यामध्ये होत असतील तर 100% कुठेतरी तुम्ही पहिला मंगळाचा विचार घ्यायला पाहिजे, की मंगळामुळे तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे की कसं होतंय आणि काय होतंय. तर त्या मंगळाचा पूर्णपणे कालावधी जाणून घ्यायला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसं विवाह झाल्याच्या नंतर महत्त्वाची गोष्ट येते ती वास्तू. कुणाची वडिलोपार्जित वास्तू असते, कोण भाड्याच्या घरामध्ये राहत असतो, कुणाला नवीन घर घ्यायचं असतं. तर ते घर घेण्याच्या बाबतीत जर तुम्हाला अडचणी येत असेल, वारंवार तुमचं पुढे जात असेल तर 100% तुम्ही एकदा तुमच्या कुंडलीमधला मंगळ तपासायला पाहिजे. चौथं, विवाह झाल्यानंतर आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे पैसा. तुमचा कर्जबाजारीपणा म्हणजे मंगळ, तुम्हाला मिळणारं कर्ज म्हणजे मंगळ, दुसऱ्याचं धन म्हणजे मंगळ. तुम्ही एखाद्याकडनं उदार उसनवारी कर्ज म्हणून पैसे आणले, ती प्रत्येक गोष्ट मंगळ म्हणून येते. तुमच्या आयुष्यामध्ये कर्जबाजारीपणा जर राहत असेल तर 100% त्याला सुद्धा कारणीभूत मंगळच आहे. मग एवढ्या सगळ्या फॅक्टरने तुम्ही मंगळ बघायला पाहिजे. किंवा लग्न झाल्याच्या नंतर अशा काही घटना घडतात की ती मुलगी घरामध्ये आली आणि मुलगी घरामध्ये आल्याच्या नंतर सगळं वातावरणच बदललं. म्हणजे नंतर असं झालं की तिने मुलगा पूर्णपणे वेगळा केला. आज त्या दोघांमध्ये समन्वय राहत नाही म्हणून मग आई वडिलांनी सांगितलं बा तुम्ही वेगळे राहा, तुम्ही आनंदीमध्ये राहाल. मग ती वेगळी राहायला लागली. वेगळी राहिल्यानंतर ती मुलाला इतकी डॉमिनेट करायला लागली की मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेवटी असं झालं की ती सोडून पण जात नाहीये आणि तिच्याबरोबर राहता पण येत नाही. ही अवस्था होणं म्हणजे सुद्धा मंगळ. कथा सगळा स्ट्रगलच येतो. मग तो स्ट्रगल तुमचा इमोशनल असेल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये मंगळ पूर्णपणे इन्व्हॉल्व आहे, की यावेळेला मंगळ बघायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या घटना घडत असतील किंवा या घटना कुठेतरी तुमच्या आजूबाजूला घडत असतील तर 100% तुम्ही मंगळ तपासायला पाहिजे. हा स्त्रीच्या आणि पुरुषाच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये मंगळाचा हा फॅक्टर पूर्णपणे पडतो. तर मग लग्नाच्या नंतर मंगळाच्या ह्या सगळ्या गोष्टी असतात. तशा लग्नाच्या अगोदरच्या तुम्हाला माहिती आहे की बाबा रेग्युलर तुमचा एखादा ॲक्सिडेंट होत असेल, तुम्ही एखादी गोष्ट करताय परंतु ती पुढे जाते, एखादी चूक तुमच्या आयुष्यामध्ये आहे ती तुम्ही पूर्णपणे निसरण्याचा प्रयत्न करताय परंतु त्याच्यामध्ये तुम्ही अडचून अडकत चाललाय, तर हा भाग सुद्धा मंगळाच्या अंडर येतो. म्हणजे आणि ॲस्ट्रोलॉजीमध्ये याच्यावरती यथार्थ मार्गदर्शन आहे. तुम्ही चांगलं मार्गदर्शन प्राप्त करू शकता. मंगळाचे जे दोष आहेत ते मंगळाच्या दोषवरती उपाय करू शकता आणि 100% तुमचं वैवाहिक जीवनही सुखी करू शकता आणि वैवाहिक जीवनामधलं मंगळ सुद्धा मंगल करू शकता. निश्चितच या मंगळ ग्रहाचं महत्व मला करायला माधव गुरुजीच्या माध्यमातून मंगळ ग्रहाचं महत्व जाणून घेतोय आणि मार्गदर्शन करतायत माधव गुरुजी. जसं तुम्ही म्हणालात विवाहाबद्दल, तर विवाह, वैवाहिक जीवन याबद्दल तर मंगळाचं काय महत्व आहे आपण बघितलेलं आहे, पण या व्यतिरिक्त मंगळ कसा प्रभावित करतो? मॅडम, मंगळाचे सिग्निफिकेटर जर आपण बघितले म्हणजे तर विवाहापुरतच फक्त मंगळाकडे बघितलं जातं, परंतु याच्या व्यतिरिक्त आपले हात म्हणजे मंगळ, आपले दात म्हणजे मंगळ. आता बघा, ज्यावेळेला तुम्ही रागवता त्यावेळेला पहिले तुम्ही दात चावायला सुरुवात करता. म्हणजे आपण म्हणतो ना दात ओठ खाऊन तो अंगावर आला. किंवा एखाद्याशी बोलताना आपण हातवारे करतो तर ते हातवारे होणं सुद्धा मंगळाच आहे. म्हणजे मंगळाचा जो रागीटपणा, मंगळाचा जो तामसपणा आहे किंवा मंगळामुळे जो वादविवाद आहे, हा सगळा तुम्ही बघाल तर तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये पण पुरापुरा भरलेला असतो. इथपासून मंगळ आहे. हत्यार म्हणजे मंगळ आहे. जर तुमच्या म्हणजे की दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जे हत्यार वापरता, मग सुरी वापरत असेल किंवा कामकाजाच्या निमित्ताने काय वापरत असेल तर ते हत्यार म्हणजे पण मंगळ आहे. त्याचा सुद्धा तुमच्या आयुष्याशी संबंध आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट त्याच्या फॅक्टरमधली जी येते त्याच्या फॅक्टरमधली म्हणजे की जे एनी वैद्यकीय आपण इंजेक्शन घेतलं तर ते सुद्धा मंगळ आहे किंवा सलाईन लावलं तर ते सुद्धा मंगळ आहे. एवढं आपल्या जीवनामध्ये मंगळ प्रत्येक ठिकाणी भरलेलं आहे. परंतु याच्याबरोबर जो कर्जबाजारीपणा आहे, जो आर्थिक आहे, की असं होतं की वारंवार कर्ज घ्यायला लागतं, ह्याच्या पाठीमागे सुद्धा कारण मंगळ आहे. जर आपल्याकडे घरामध्ये पैसे टिकत नसतील, पैसे वारंवार येत असतील आणि ते खर्च होत असतील तर त्याच्या पाठीमागे सुद्धा मंगळ आहे. आणि कंटिन्युअसली आपल्यावरती जर कर्जच वाढत असेल, कुठलीही छोटी गोष्ट करायला पण आपल्याला कर्ज घ्यावं लागत असेल आणि मोठी गोष्ट करायला पण कर्ज घ्यावत असेल तर या दोन्ही गोष्टीला कारक जर असेल तर या दोन्ही गोष्टीला कारक ग्रह मंगळ आहे. म्हणजे आणि या सगळ्या फॅक्टरनी मंगळ आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे नुसतं तुम्ही वैवाहिक जीवन किंवा नुसतं तुम्ही प्रणय किंवा बाकीच्या फक्त जीवनामध्ये लग्न करतानाच मंगळाचा विचार नाही करायला पाहिजे, तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पण मंगळ येतो. कारण चिता म्हणजे पण मंगळ येतं की लागलेली चिता तुमची ही सुद्धा मंगळच आहे. म्हणजे तर इथपर्यंत मंगळाचं अस्तित्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. त्याचा काटेकोरपणे आपल्या आयुष्यामध्ये कधी काय हे आहे, त्याच्यामुळे कुठला प्रसंग आहे ते जाणून घेतलं तर हा मंगळ निश्चितपणे मंगल होऊ शकतो. अगदीच मी पुढे जाणारच आहे. मात्र मंडळी, तुमच्यासाठी महत्त्वाचं ते म्हणजे 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने ओंकारेश्वर येथील प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या सेंटरमध्ये महामृत्युंजय यागाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्की त्याचा लाभ घ्या. गुरुजी, मंगळाच्या चांगल्या वाईट जे प्रभाव आहेत, दोन्हीही चांगले म्हणा आणि वाईटही म्हणा, या दोन्ही प्रभावांवरती ॲस्ट्रॉलॉजी कसं समाधान देतं?
मॅडम ॲस्ट्रॉलॉजी आहे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे. याच्यामध्ये प्रॉपरली मार्गदर्शन केलं जातं, प्रत्येक गोष्टीवरती समाधान सांगितलं जातं. एखादी गोष्ट चांगली आहे तर ती तुमच्या आयुष्यामध्ये कशी एक्सपांड करू शकता हे सुद्धा ॲस्ट्रॉलॉजी सांगतं. आणि एखाद्या गोष्टीमुळे काही तुमच्यावरती परिणाम होणार असतील तर त्यातून कसे वाचू शकता, त्याचं कसं कमीत कमी तुमचं नुकसान होऊ शकतं याच्याकरता सुद्धा मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजी करतं. धरणी गर्भ संभूतम विद्युत क्रांती सौप्रम कुमारमच्या शक्ती आरमचे मंगळम प्रणम्यामम. तुम्ही मंगळाची जन्मभूमी बघाल तर उज्जैन आहे, जे म्हणजे की पूर्णपणे भारताचा मध्यबिंदू येतो. त्या उज्जैनला तुम्ही बघाल तर उज्जैनला पूर्णपणे मंगल रेखा आहे, जिथे मंगळ जन्माला आला. आणि याच्या माता पितांच्या बाबतीमध्ये धरणी म्हणजे की ही जी पृथ्वी जी आहे ती त्याची माता आहे आणि वडील जे आहेत ते शिवशंभू आहेत. म्हणजे तर मंत्र सुद्धा हाच सांगतो की तुम्ही ज्यावेळेला साधना करत असताना जर मंगळाने कुठल्या शक्तीने बाधित असाल तुम्ही तर भगवान शिवशंकरांची तुम्ही उपासना करा, गौरी शंकराची अर्थातच पार्वतीची आणि शंकराची उपासना करा, तुम्हाला लवकर लाभ होईल. दुसऱ्या अँगलने जर आपण बघितलं तर मंगळ ज्यावेळेला शिवपुत्र होतो तर तो गणपतीचा भाऊ होतो. मग गणपतीचा भाऊ होतो तर तुम्ही गणपतीची कुठली साधना कराल तर ती सुद्धा 100% तुम्हाला लाभदायक ठरेल. इव्हन दो मंगळ हा सुद्धा पूर्णपणे गणेश भक्त आहे. म्हणजे की त्यांनी गणपतीची इतकी साधना केली की गणपतीला प्रसन्न झाला आणि मंगळाला जवळ घेऊन विचारलं की बाळा तुला काय वर पाहिजे म्हणून. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मला प्रसन्न झाला असाल तर तुमच्या नावाच्या अगोदर माझं नाव यायला पाहिजे, म्हणून मंगळमूर्ती असं नाव आहे जे आपण म्हणतो ते. तर मंगळाने भगवान गणेशाला पूर्णपणे प्रसन्न करून घेतलेलं आहे. तर भगवान गणेशांची साधना तुम्ही काही केली, गणेशांची उपासना केली तर ती निश्चितपणे लाभदायक होऊ शकतं. आत्ताच्या याच्यामध्ये प्रचलित त्याच्यामध्ये एक दहीभात पूजा येते की दहीभात पूर्णपणे करतात आणि शिवाच्या पिंडीवरती तो पूर्णपणे मंगळवारच्या दिवशी किंवा भूम प्रदोषच्या दिवशी, त्या दिवशी मंगळवार आणि प्रदोष एकत्र येईल त्यावेळेला तो पूर्णपणे लिंपला जातो. म्हणजे हा उज्जैनला प्रयोग खूप चांगला होतो आणि खूप चांगला यशस्वी होतो. आपल्या इथे अंमळनेरला सुद्धा अशा प्रकारची पूजा करतात, त्याच्यानंतर शिखर शिंगणापूरला पण करतात आणि खरोखरी याचा खूप चांगला इफेक्ट आहे. म्हणजे आणि तुम्ही श्रद्धाभावाने अगदी तिथपर्यंत पोहोचून तुम्ही केली, तुमचं मंगळ 100% मंगल तुम्हाला फळ देईल. तुम्हाला हे पॉसिबल नाही झालं तर तुमच्या गावामध्ये जे शिवलिंग असेल त्या शिवलिंगामध्ये तुम्ही गेलात आणि मनोभावे पूर्णपणे तुम्ही दहीभाताची ही पूजा याप्रमाणे संपन्न केलीत तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळू शकतं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रॉपरली तुमचं संपूर्ण सगळं गोत्र नाव आणि हे आमच्यापर्यंत पोहोचवलं तर आम्हीही पूजा करून देऊ शकतो. त्याचबरोबर एक शिवशक्ती म्हणून यंत्र येतं, जे यंत्र खूप प्रभावी येतं, जे मंगळाच्या म्हणजे की याच्यावरती येतं, तर तेही आपण तुम्हाला सिद्ध करून देऊ शकतो. असे अनेक उपाय आहेत. गणपती अथर्वशीर्ष ऐकू शकता, गणपती उच्चिष्ट कवच म्हणू शकता, चतुर्थीचा उपास करू शकता, मंगळवारचा उपास करू शकता. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या आयुष्यामधला मंगळ निश्चितपणे मंगल होऊ शकतो. अगदीच मंगळ ग्रहाचं महत्व काय आहे हे समजलं आणि विनाकारण एक गोष्ट समजली म्हणजे विनाकारण आपण मंगळ ग्रहाला घाबरून चालणार नाही आणि आपण जी कार्य करतो ते थांबवून चालणार नाही, त्यावर समाधान असतंच. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.